ठाणे मुंबई जवळील कल्याण येथे गरीब घरातील तरुणींना झटपट पैसे कमविण्याचे अमित दाखवून तसेच त्यांचा विश्वास जिंकून अशांना देहविक्री व्यापारात घातले जाते। देह व्यापारासारखी गोष्ट समाजासाठी शाप आहे, ज्या व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यांचा एखाद्या वस्तूप्रमाणे वापर केला जातो। बांगलादेशातील अशाच एका लाचार मुलीला नोकरीचे आमिष दाखवून कल्याण येथे आणले गेले। डोंबिवली पूर्व येथील अलावा परिसरात राहणारा सतीश रजत याचा 4 महिन्याचा मुलगा अचानक घरातून गायब झाला। या संदर्भात मुलाचे वडील सतीश रजत यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाने यांच्या नेतृत्वात मुलाचा शोध सुरू झाला। पोलिसांना माहिती मिळाली की सतीश याच्या घरात काम करणारी मोलकरीण हिने 4 महिन्याच्या मुलाचे अपहरण केले आहे। मानपाडा पोलिसांनी सदर मोलकरणीला शोधून काढली। ती अल्पवयीन होती। तिला ताब्यात घेऊन 4 महिन्याच्या मुलाला त्यांच्या आईच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला। मात्र जेव्हा पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता तिने जे सांगितले ते ऐकून पोलीस हैराण झाले। 2 महिन्यापूर्वी गारमेंटमध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि तिच्या मावशीला बांगलादेशातून डोंबिवलीला आणण्यात आले आणि त्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले। एवढेच नाही तर आरोपी पीडित मुलीला तिच्या आई आणि तिच्या मावशीला तिला भेटू देत नव्हते। या गोष्टीचा राग आल्यामुळे त्या मुलीने आरोपीच्या 4 महिन्याच्या मुलाचे अपहरण केले। सदरची पीडित मुलगी ही बांगलादेशी आहे। अपहरण झालेल्या 4 महिन्याच्या मुलाचे वडील सतीश रजत यांनी 2 महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीला, तिच्या आईला आणि तिच्या मावशीला एका कंपनीमध्ये कामाला लावतो म्हणून त्यांना तो डोंबिवली येथे घेऊन आला। मात्र त्याने त्यांना गारमेंटमध्ये काम न लावता त्या मुलीला हे बेकरी व्यवसाय करण्यास भाग पाडले। 2 महिन्यापासून ही मुलगी देहविक्री व्यवसाय करत होती। एवढेच नाही तर सतीश तिच्याकडून घरकामही करून घेत होता। मुलीला तो आई आणि तिच्या मावशीला भेटूनही देत नव्हता। याचा राग काढण्यासाठी त्या पीडित मुलीने सतीशच्या 4 महिन्याच्या मुलाचे अपहरण केले होते। त्या पीडित मुलीला बांगला भाषा सोडून कोणतीही भाषा येत नाही। या प्रकरणामध्ये पोलिसांनी सतीश रजत आणि त्याचा चुलत भाऊ सचिन रजत यांना बेड्या ठोकल्या आहेत। पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाल सुधार गृहात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिली आहे।